27-year gentleman with old neck of tumor fracture, and the neck of tumor fracture is malleolated, and so you can see that tumor length of the patient is almost 6 centimeter. 6 centimeter is decreasing. After surgery, we have to achieve the maximum length of almost 4 centimeter. We are trying to achieve the length of almost equal length of the normal leg. This is the normal leg, and this is the shortened leg and the affected leg. So as per our discussion, we have corrected the length. So right lower limb and left lower limb, both are in equal size. So ankle movements are there. So there is no nerve injury, and we have achieved almost 6 centimeter of lengthening, like normal leg. नमस्कार, मी डॉक्टर जयदीप पाटील, ऑर्थोपेडिक्स अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन. तर आज आपण एव्हियन म्हणजे खुब्याचा सांध्यामध्ये झीज झाली तर जी शॉर्टनिंग असते, म्हणजे लेंथ कमी जास्त होते, जसं आपण त्याला लिंब लेंथ डिस्क्रिपन्सी म्हणतो, तर ती कशी करेक्ट केली जाते त्याच्या प्रोसिजर आहेत. तर आपल्यासोबत आपले पेशंट आहेत. त्यांचं नाव आहे महेश खिलारे. तर त्यांचं वय 37 वर्ष आहे. त्यांचा 10 वर्षापूर्वी त्यांना खुब्यामध्ये त्यांचा मेजर ॲक्सिडेंट झाला होता, आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते ही फ्रॅक्चर झालं होतं. फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांनी त्याची ट्रीटमेंट काही घेतलेली नाही आहे, आणि ट्रीटमेंट ऑलमोस्ट 10 वर्ष ते त्याच पेन म्हणजे वेदनामध्ये ते चालत होते. तर त्यांना आपण विचारूया, तुम्हाला काय त्रास होता? 10 वर्षापूर्वी मला ॲक्सिडेंट झालेला, ही फ्रॅक्चर होता, त्या त्रास होता भरपूर. बरं, काय म्हणजे वेदना कितपत होत्या? वेदना भरपूर होत्या, आणि पूर्ण खालून ते खुब्यापर्यंत पूर्ण पाय दुखत होता. हो. बरं, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय ट्रीटमेंट कुठल्या हॉस्पिटलला? नाही, कुठे दाखवलं नाही मी. पण आता सध्या जास्तच त्रास व्हायला लागला म्हणून मी इकडे आलो. बरं, तुमच्या उंचीमध्ये काय कमी जास्त होते का? हो, तुम्हाला 6 इंच तर शॉर्ट होते. 6 सेंटीमीटर शॉर्ट होता. आता तुमचं ऑपरेशन झालंय. ऑपरेशनचे किती दिवस झालेले? 5-6 दिवस झालेले आहेत ऑपरेशन करून. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुमची उंची पूर्णपणे नॉर्मल झाले का दुसऱ्या पायासारखी? उंची तर पूर्ण नॉर्मलमध्ये आहे. दोन्ही पाय सेम आहेत. आणि वेदना आता पहिल्यासारखी? वेदना पण कमी आहेत. कमी आहेत, आणि तुम्ही चालू शकता आता इंडिपेंडेंट. चालेल, ठीक आहे. तर यांचं ऑपरेशन झालं, तर आपण ऑपरेशन करण्यासाठी आपण प्री ऑपरेटिव्हली म्हणजे अगोदर ऑपरेशनच्या अगोदर लिंब लेंथ त्यांची 6 सेंटीमीटर कमी होते. 6 सेंटीमीटर ॲक्युरेट लिंब लेंथ कशी मोजायची ह्यासाठी आपण एक्सरे करून घेतला. तर हा एक्सरे आहे तो ॲक्च्युअल साईज एक्सरे आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो की जे स्पेसिफिक पोझिशनला एक्सरे ट्यूब ठेवून ह्याचं एक्सरे आपण काढतो, आणि त्याच्यानंतर नॉर्मल साईड आहे म्हणजे ही साईड आहे, ही नॉर्मल आहे, इथे फ्रॅक्चर झालेलं आहे, आणि फ्रॅक्चर झाल्यामुळे हा सांधा वरती सरकला आहे. वरती सरकल्यामुळे ऑलमोस्ट याच्यामध्ये इथं आता 1.5 आणि इकडं म्हणजे ऑलमोस्ट त्यांची ॲक्युरेट जशी लिंब लेंथ डिस्क्रिपन्सी आहे, म्हणजे कमी जास्त उंची आहे, तर ती याच्यामध्ये 4.5 सेंटीमीटरची लिंब लेंथ डिस्क्रिपन्सी आहे. आणि
जो रॉड आपण ठेवलेला आहे तो रेफरन्स रॉड आहे, म्हणजे ॲक्च्युअल आपल्या फिल्मचं मॅग्निफिकेशन किती आहे ते बघण्यासाठी आपण तो रॉड ठेवलेला आहे. तर तो ऑलमोस्ट 10.8 म्हणजे जास्त मॅग्निफाईड झालं आहे थोडंसं 0.8. तर ते आपण कॅल्क्युलेशनमध्ये पकडून जेवढं कॅल्क्युलेशन येते तर ते इंट्राऑपरेटिव्हली हे जसं ॲक्युरेट लेंथ आहे, ही जी आपण कॅल्क्युलेटेड लेंथ आहे तशीच ह्या साईडला आणायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आपण लेंथ अचीव करतो. तर ऑलमोस्ट ह्याची 4.5 सेंटीमीटर लिंब लेंथ डिस्क्रिपन्सी होती आणि त्याच्यानंतर आपण त्याची 4.5 सेंटीमीटर ॲक्युरेट आपण लेंथ अचीव करू शकलोय. आणि त्याचं जे पायामध्ये जी उंची कमी जास्त होती ती पूर्णपणे आता नाही आहे आणि कंप्लीट तो दुसरा नॉर्मल पाय आहे त्याच्या दुसऱ्या पायाला पण तेवढीच उंची आहे. आता लिंब लेंथ जी आहे म्हणजे उंची कमी जास्त आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला अचीव करता येते. म्हणजे जी कमी जास्त शॉर्टनिंग आहे ऑलमोस्ट 4-4.5 सेंटीमीटर शॉर्टनिंग ही खूप जास्त होते. आपण जनरली 2.5 ते 3 सेंटीमीटरची शॉर्टनिंग आपण अचीव करू शकतो. त्याच्यामध्ये नळवरती टेन्शन याची शक्यता असते जास्त जर उंची कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच्यासाठी पण वेगळ्या प्रोसिजर आहेत. तर अशा प्रकारचे जर पेशंट असेल तर लिंब लेंथ आपल्याला डिस्क्रिपन्सी असेल, उंची कमी जास्त असेल तर आपण एकतर हा प्री ऑपरेटिव्हली आपण प्लॅनिंग करतो. ऑपरेशनच्या वेळी ज्यावेळेस खूप आपण बदलतो त्याच्यामध्ये ट्रायल होतं. त्या ट्रायल इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे ह्या पद्धतीने ट्रायल होतं. ह्या ट्रायल झाल्यानंतर आपण ही जी लेंथ आहे ही एक्झॅक्ट आपल्या रेफरन्सनी आली आहे का नाही ते पाहतो. दुसरी गोष्ट पायाची पण उंची इंट्राऑपरेटिव्हली मोजता येते, नॉर्मल पाया बरोबर आहे की नाही ते मोजता येते. त्याच्यानंतर तिसरी एक गोष्ट आहे की ते सॉफ्ट टिश्यू म्हणजे इथे स्नायू अटॅच असतात. तर ते स्नायू अटॅच जे झालेले आहेत ते खुब्यापासून जर जास्त लांब चालले तर मग त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यूमध्ये म्हणजे ज्या स्नायूमध्ये तणाव जास्त प्रमाणात असतो तर त्या पद्धतीने आपल्याला जर ह्याच्या स्नायूमध्ये तणाव नसेल तर आपण ॲक्युरेट लेंथ आपण अचीव केलेली आहे असं कळतं आपल्याला. तर असेच बऱ्याच गोष्टी आहेत आणि लिंब लेंथ जी आहे म्हणजे उंची कमी जास्त न होण्यासाठी जेवढ्या जास्त आपल्याला प्रिकॉशन घेता येत तेवढं आम्ही घेतो. कारण ऑपरेशन नंतर पेशंटचं एकच सगळ्यात प्रॉब्लेम असतो की उंची ऑपरेशन नंतर थोडीफार कमी जास्त झालेली आहे. तर मग त्या गोष्टी आपण मिस्टेक्स ज्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करण्यासाठी त्या न होऊ देण्यासाठी त्या ह्या अशा 4-5 आपण रेफरन्स घेतो आणि रेफरन्स घेतल्यानंतर उंची त्या पद्धतीने ह्या दोन्ही पायाची एक समान करायचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच आमच्या पेशंटना ती उंची एकदम ॲक्युरेट येते. तर असे कोणते पेशंट असतील ज्यांना हिपचे प्रॉब्लेम आहेत जसं हिप एव्हियन आहे किंवा मग दुसरे आता हे पोस्ट ट्रॉमॅटिक फ्रॅक्चर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस असतं आणि अशा प्रकारचे गुडघ्याचे किंवा खुब्याचे कोणतेही झीज झालेले पेशंट आहेत ज्यांना कृत्रिम सांधेरोपण करायची गरज आहे त्या अशा पेशंटनी न घाबरता आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण ती सर्जरी व्यवस्थित करूया. थँक्यू.